हॅलो फ्रेंड्स, मी ज्योती वाकळे, फॅशन डिझायनिंग आणि निर्देशिका विद्यार्थिनी मैत्रिणींनो. आज आपण बघणार आहोत कलर व्हील. यासाठी आपण सुरुवातीला प्रायमरी कलर, सेकंडरी कलर बघून झालेले आहेत. आता प्रायमरी आणि सेकंडरी ज्यावेळेला एकत्र केल्या आपल्याला कलर व्हील अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळत असते. बघा, आपण सुरुवातीला येल्लो कलर टेकला होता. बघा, हा येल्लो कलर आहे. नंतर प्रायमरी कलरमधला हा रेड कलर आहे. यानंतर यामधलाच ब्ल्यू कलर आहे. हे तीन कलर आपले एकत्र सुरुवातीला झाल्यानंतर आपण हा ऑरेंज कलर तयार केला होता. रेड आणि हा येल्लो आणि रेड तयार करून आपण हा ऑरेंज तयार केला होता, दोघांचं मिश्रण करून. यानंतर हा जो ग्रीन कलर आहे हा तयार करण्यासाठी आपण हा येल्लो आणि हा ब्ल्यू हा एकत्र घेऊन आपण हा ग्रीन तयार केला होता. नंतर हा जो व्हायलेट कलर आहे आपला, हा आपण कसा तयार केला होता, रेड आणि हा ब्ल्यू हा मिळून आपण इथे व्हायलेट तयार केला होता. परंतु आता या व्यतिरिक्त यांना मिक्स करू आपण एक पुढचे कलर तयार करणार आहोत. जसं हा रेड आणि हा व्हायलेट हा मिळून आपल्याला रेडिश व्हायलेट कलर तयार करायचा आहे. नंतर ब्ल्यू आणि व्हायलेट याचा मिळून आपल्याला ब्ल्यूइश व्हायलेट तयार करायचा आहे. यानंतर हा ग्रीन कलर आणि येल्लो कलर एकत्र केल्यानंतर हा येलोइश ग्रीन तयार होतो. हा कलर पोपटी कलर ज्याला म्हणतो आपण, हा तयार होतो. नंतर ऑरेंज आणि येल्लो कलर तयार करून आपल्याला दोघां मिळून येलोइश ऑरेंज कलर हा तयार होतो आपला. नंतर रेडिश ऑरेंज हा कलर, ऑरेंज आणि रेड हा एकत्र तयार करून रेडिश ऑरेंज कलर हा तयार होतो. अशा पद्धतीने आपली ही कलर व्हील आपल्याला बनवता येते. बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने तुमची कलर व्हील तयार होणार आहे. तर हे कलर व्हील तुम्ही अशी बनवू शकता. म्हणजेच याला टर्शरी कलरसुद्धा म्हणतात. म्हणजे जे थर्ड कलर तयार होतात त्याला टर्सुद्धा तुम्ही उपयोगात आणू शकता.